होऊया. स्वागत आहे सगळ्यांचं नेक्स्ट सेशनमध्ये. आपण नेक्स्ट सेशनबद्दल बोलणार आहोत, की आतापर्यंत आपण बघितलं होतं, की कशाप्रकारे इलेक्ट्रिकल चार्ज म्हणजे कशा-कशामध्ये इलेक्ट्रिकल चार्जेस असतात ते आपण बघितलं होतं. म्हणजे विद्युत तारण कशामध्ये असतात ते आपण बघितलेलं होतं. आता आपण बघणार आहोत, की ते कशाप्रमाणे म्हणजे भलेही सगळ्या गोष्टी हे ॲटमपासून म्हणजे अतिसूक्ष्म कणापासून बनलेले असतात. अणू ज्याला आपण म्हणतो. अणूपासून बनलेले असतात. ते सगळे हे आपण बोलतो उदासीन असतात, पण तरीसुद्धा म्हणजे सर न्यूट्रल तुम्ही स्क्रीन चालू केली आहे? हो बेटा, स्क्रीन छान आहे माझी. तो भलेही ते उदासीन, भलेही ते न्यूट्रल असतील, बट तरीसुद्धा आपल्याला इलेक्ट्रिकल शॉक का फील होतं किंवा इलेक्ट्रिकल करंट का फील होतो, त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. राइट. So some of the reason is or for some reason the balance of electricity of electrically neutral atoms get disturbed. For example, when the certain object is rubbed against each other, the negative charges particle is one object go to the other object, and the object of which they go is became the negative charge, and due to the excess of negativity charges, similarly the object of which the negative charges particle goes away become the positive charge, and due to the deficiency of negative charges particles, it means that of two objects being rubbed and became the positive charges, and the one and the other is negatively charges. म्हणजेच काय तर त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की बघा, जर जर म्हणजे दोन गोष्टी जर न्यूट्रल असतील बरोबर. ह्याच्यामध्ये पण बघा आपल्याला दिसतं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आपल्याला दिसतात. इथे सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस म्हणजेच घन आणि ऋण विद्युत विद्युत 2 मिनिटं. विद्युत काय शब्द होता ते आपण बघूया. अ, प्रारंभ प्रभार प्रभारांचे बघा इथं आपण बघू शकतो की ऋण आणि घन प्रभार आहेत इथे दिसतात आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला ऋण आणि घन प्रभार दिसतात आहे. म्हणजे काय इलेक्ट्रिकल चार्जेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे जेव्हा एकमेकांमध्ये रब होतात म्हणजेच काय होतात जेव्हा ते एकमेकांवरती घासले जातात फ्रिक्शन त्यांच्यामध्ये होतात. जेव्हा ते एकमेकांमध्ये घासले जातात एकमेकांमध्ये किंवा एकमेकांवर घासले जातात तेव्हा काय होतं जे निगेटिव्ह चार्जेस असतील ते दुसऱ्या कोणत्यातरी निगेटिव्ह म्हणजे या पॉसिबिलिटीज असं असू शकतं, की या वस्तूतले निगेटिव्ह चार्जेस या वस्तूमध्ये जातील किंवा या वस्तूचे निगेटिव्ह चार्जेस या वस्तूमध्ये जातील. अशा प्रकारची घटना तिथे घडू शकते आणि ज्यावेळेस अशी घटना घडते, त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस असं घडतं, की एक पॉइंट किंवा एक एक वस्तू ही निगेटिव्ह चार्जेस होऊन जाते आणि दुसरी वस्तू ही पॉझिटिव्ह चार्जेस होऊन जाते. म्हणजेच काय? एक गोष्ट ही घन बनून जाते आणि दुसरी गोष्ट ही ऋण बनून जाते, असं आपण बघू शकतो. तो हिअर इज द थिंग अशा प्रकारे मग आपण बघतो, की फ्रिक्शन हा एक अत्यंत आवश्यक किंवा अत्यंत महत्त्वाचा घटक आपण बघू शकतो, जेणेकरून वस्तू ही इलेक्ट्रिकली चार्ज होत असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघतो विद्युतली प्रारंभ होऊ शकतो. म्हणजे त्याच्यासाठी कोणता गोष्ट अतिशय आवश्यक आहे, तर त्याचं नाव आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे घर्षण. तर घर्षण सुद्धा अतिशय इम्पोर्टंट आहे, असं आपण बघू शकतो. ठीक आहे. So let's go for the next point that is called as the material, the paper, polythene, neon, cloth, cotton cloth, silk cloth. तर अशा प्रकारचे काही मटेरियल्स आहेत त्याच्याबद्दल आपण बघून घेऊया. There's a producer, the first take the object and mention in the chart and the some pieces हां, म्हणजे त्यांनी तोच आपल्याला एक्सपेरिमेंट त्यांनी सांगितलेला बेसिकली. पण त्या एक्सपेरिमेंटकडे न जाता आपण डायरेक्टली एका छोट्या ह्याच्याकडेच वळूया. आपण नेक्स्ट पॉइंटकडेच वळूया किंवा डू यू नो सेशनकडे आपण वळूया. ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे बेसिकली, की हे जे गोष्टी आहेत ह्यांच्या वेळेस जेव्हा आपण घासतो, जेव्हा या गोष्टींना म्हणजे बघा पेपर, पॉलिथिन, नायलॉन, नायलॉन म्हणजे नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ हे जेव्हा आपण घासतो, तर त्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी हे एक एक ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही करून बघा. कोणत्या-कोणत्या गोष्टी अट्रॅक्ट होतात, म्हणजे पेपराने अट्रॅक्ट होतात. तर त्याच्यावरून आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जेस किंवा निगेटिव्ह चार्जेस कोणते चार्जेस आहे हे आपण बघू शकतो. राइट? सो हिअर इज द थिंग, each atom is electrically neutral. It has the equal amount of positive and negative charges. If for some reason the negative charges decreases, the atom became positively charges. म्हणजे ते आपल्याला काय सांगतात आहे, की जर म्हणजे प्रत्येक एक आपण बघू शकतो ॲटम म्हणजे सूक्ष्म कण ज्याला आपण म्हटलेलं आहे, राइट? अणू
हा कसा असतो विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, म्हणजे तो काय असतो न्यूट्रल असतो. परंतु जेव्हा घन व ऋण यांच्या प्रारंभाने होतं, म्हणजे कोणत्याही कारणामुळे ऋणाची संख्या किंवा प्रभार कमी होते, त्यावेळेस त्या अणूचे धनप्रभारी होत असते. म्हणजे काय होतं, तो पॉझिटिव्हली चार्ज होतात. अणुप्रभार आणि ऋणप्रभार ह्या दोन नावं आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे नम्रता. सो लेट्स गो फॉर दी नेक्स्ट पॉइंट. तर नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय काय दिलेलं आहे? नेक्स्ट पॉइंट आपल्याला दिलाय डू यू नो सेशन. तर डू यू नो सेशन मध्ये काय दिलंय, तर अबाउट 2500 इयर अगो अ ग्रीक सायंटिस्ट नेम थॅलस फाउंडेड that feathers are attracted towards the rod of yellow colored amber which had been rubbed against the woolen cloth, and the amber is called the electron in the Greek language. Therefore, this property of amber attract the things is name of electricity by the Thomas Brown in 1646. ओके, तो थॅलस इथं आपण बघतोय, थॉमस ब्राउन याच्याकडे बघत होतो की ह्या दोघांचा आपल्याला पिक्चर दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक रॉड होता, येलो रॉड. त्या येलो रॉडला त्यांनी ऑब्झर्व केलं की जो पीस असतो, पीस म्हणजे कोणता, आपण पक्षीचा जो पीस असतो, तो त्याला आपण फेदर असं म्हटलंय. तो पीस त्या रॉडकडे, जेव्हा आपण तो रॉड जेव्हा तो रॉड एका कपड्यावरती घासतो आणि जर त्याच्यानंतर जर आपण त्या फेदरवर म्हणजे त्या पिसेच्या जवळ आपण जर नेलं, तर त्या पीस त्याच्याकडे अट्रॅक्ट होताना म्हणजे आकर्षित होताना आपण बघू शकतो. तर याच इन्सिडेंट्सवरून किंवा याच ह्याच्यावरून आपण अँबरला इलेक्ट्रॉन असं म्हटलेलं आहे आणि त्यावरूनच इलेक्ट्रिसिटी हा शब्द बाहेर आलेला आपण बघू शकतो. आता बघूया फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. तर फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षणने निर्माण होणारे विद्युत तरंग किंवा विद्युत किंवा बरोबर विद्युत. द इलेक्ट्रिकल चार्जेस जनरेटेड बाय द फ्रिक्शन इज कॉल्ड द फ्रिक्शनल करंट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय, ते इलेक्ट्रिकल चार्जेस म्हणजे आपल्याला आता कळालेलं आहे की इलेक्ट्रिसिटी कशी पैदा होते. इलेक्ट्रिसिटी कशी पैदा होते, जर एखादी वस्तू दुसऱ्या गोष्टीवरती घासल्यानंतर त्या वस्तूतल्या ऋण आणि घनामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि म्हणजे निगेटिव्ह चार्जमध्ये बेसिकली जास्तीत जास्त प्रभारामध्ये म्हणजे निगेटिव्ह चार्जेसमध्ये देवाणघेवाणी होते. आणि जेव्हा ती देवाणघेवाण होते, तेव्हा एखादी गोष्ट ही निगेटिव्ह चार्जेस म्हणजे ऋण प्रभार बनते आणि दुसरी गोष्ट ही पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजेच काय, तर ती घन प्रभार बनते. ह्याचाच अर्थ काय, की इलेक्ट्रिसिटी कुठे ना कुठे जनरेट झालेले आपण बघू शकतो. त्याच कारणाने आपण बघू शकतो की इलेक्ट्रिसिटी चार्जेस generated by the friction is called the friction electricity. This charges is produced only at the place of the friction. Hence it is called a static electricity. So बघ, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे ते की जेव्हा, तर मराठी सुद्धा बघूया आणि इंग्लिश मध्ये सुद्धा बघूया. द इलेक्ट्रिकल चार्जेस जनरेटेड बाय द फ्रिक्शन इज कॉल्ड द फ्रिक्शन इलेक्ट्रिसिटी अँड दिस चार्जेस इज प्रोड्यूस ओनली ॲट द प्लेस ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच काय, की ज्या वेळेस घर्षणाच्या म्हणजे ज्या वेळेस फ्रिक्शन होतं, ज्या दोन वस्तूंमध्ये फ्रिक्शन होते, त्या दोनच वस्तूंमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी बघू शकतो. तर या दोन वस्तूंमध्ये इलेक्ट्रिसिटी आपण बघतो आणि ते तिथल्या तिथं स्थायिक असते किंवा ते तिथल्या तिथं असतो, म्हणून त्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणत असतो. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं आपण डेफिनेशन पुन्हा एकदा बघूया मराठीमध्ये. तर मराठीमध्ये काय सांगितलेलं आहे की घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत म्हणतात. हे प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असते. यामुळे या विद्युत प्रभाराला स्थितीत विद्युत असे म्हणतात. म्हणजेच काय, की बघा हे जे दोन गोष्टी आपण घासतो किंवा दोन गोष्टींमध्ये आपण फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी म्हणजे घर्षण विद्युत जेव्हा आपण कोणत्याही दोन गोष्टींमध्ये निर्माण करतो, तर ते कुठे तिसरीकडे जाते का? नाही. तर ते बेसिकली या दोघांमध्येच असते. म्हणून आपण त्यांना स्टॅटिक म्हणजे स्थगित विद्युत असं म्हणत असतो. ठीक आहे. ओके. So next time आपण बघूया नेक्स्ट सिनेरियोज आपण बघूया. It remains on the object of the short duration and these charges of static electricity are absorbed the moist air, and this is why the experiment should be performed in a dry weather and particularly in winter.
म्हणजे काय सांगितलंय, की हा जो इलेक्ट्रिसिटी आहे, हा खूप शॉर्ट पिरियडसाठी म्हणजे हा जो विद्युत तरंगे आपण बघतो, हे खूप छोट्या प्रमाणामध्ये किंवा छोट्या टाईमामध्ये, छोट्या ड्युरेशनमध्ये आपण तो बघू शकतो आणि जास्तीत जास्त करून काय करायचं, जेव्हा ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी पैदा होते किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी किंवा स्थगित विद्युत आपण जेव्हा ती पैदा होते, तेव्हा म्हणजे ती काय करते, ती हवेतले जे बाष्पीभवन असते म्हणजे मॉइस्ट असतो. तो जास्तीत जास्त अट्रॅक्ट करायचा कोशिश करत असते आणि याच कारणामुळे अट्रॅक्ट करते आणि याच कारणामुळे आपण बघू शकतो, की हे जे एक्सपेरिमेंट असतात किंवा अशा प्रकारचे जे विद्युत आहे, ते जास्तीत जास्त ड्राय वेदरमध्ये म्हणजे जास्तीत जास्त करून विंटरमध्ये, हिवाळ्यामध्ये जनरेट केलेले आपण बघू शकतो. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग अशा प्रकारचे सिनेरिओज आपण बघू शकतो. आता आपण हो. जर जो आपण तुम्ही जर व्यवस्थित हा एक एक्सपेरिमेंट करत ठेवाल ना, हा एक्सपेरिमेंट तरी लक्षात ठेवाल ना, तरी ओव्हरऑल तुम्हाला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट तुम्हाला कळून जाईल. तर ठीक आहे. सो देअर इज अ थिंग आपण पुढचे काय इलेक्ट्रिकल चार्जेस ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स अनचार्ज ऑब्जेक्ट अँड दिस इज द रिपल्शन बिटवीन like electrical charges. There is attractive between the unlike electrical charges. Hence, the repulsion is used to test to identify the electrically charged object. म्हणजेच काय? तर बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, जसं मी तुम्हाला मॅग्नेटचं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. लोहचुंबकाचं एक्झाम्पल दिलं होतं, की जर 2 विरुद्ध बाजू असतील लोहचुंबकाचे, तर ते एकमेकांसोबत अट्रॅक्ट होतात, म्हणजे ते एकमेकांसोबत आकर्षित होतात. बट व्हेन we see the like poles if we could keep the like poles towards each other, then it's repulsed. म्हणजे काय की जर सेम बाजूचे म्हणजे सेम म्हणजे मॅग्नेटचे लोहचुंबकाचे सेम बाजू जर आपण एकमेकांसमोर ठेवले समान बाजू, तर ते एकमेकांपासून लांब होतात म्हणजेच रिपल होताना आपण बघू शकतो. तर अशाच प्रकारे आपण बघू शकतो की हे सिनारिओ हे फक्त सर स्क्रीन ओके. जस्ट होल्ड ऑन. आपण त्याच्यावरती बघूया. या. सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारे आपण कॉमचा म्हणजेच आपण बोलू शकतो, की कंगईचा जो एक्सपेरिमेंट केला होता, त्याच कंगईच्या एक्सपेरिमेंटवर जर आपण नळाच्या पाण्याला सुद्धा जर आपण जर केलं, तर तेव्हा सुद्धा आपण म्हणजे काय करायचं, की आपल्या डोक्याला किंवा कपड्याला किंवा कपड्याला किंवा आपल्या डोक्याला आपण जर कंगई घासली, ओके. कंगई जर घासली आणि सॉरी कागदाच्या तुकड्यासमोर जर आपण ठेवलं, तर आपण कागदाचे तुकडे अट्रॅक्ट झालेले आपण बघू शकतो. म्हणजेच काय, की कंगईमधले निगेटिव्ह चार्जेस किंवा पॉझिटिव्ह चार्जेस हे इथल्या निगेटिव्ह चार्जेसला किंवा पॉझिटिव्ह चार्जेसला अट्रॅक्ट करत आहेत. म्हणजे या दोघांमध्ये विरुद्ध असे इलेक्ट्रिकल चार्जेस म्हणजे विद्युत प्रभार असलेले आपण बघू शकतो आणि त्याचनुसार आपण पाण्याची पण दिशा थोड्या वेळासाठी आपण चेंज करू शकतो. म्हणजे पाणी जो असं सरळ फ्लो होत आहे, त्याला सुद्धा आपण हलवू शकतो बिना टच करतात. ते कशामुळे? तर कॉम्समध्ये म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमुळे. तर स्थगित विद्युत म्हणजेच काय? तर स्थगित विद्युत म्हणजे घर्षणामुळे निर्माण होणारे विद्युत जी कमी काळासाठी आणि 2 जिथे घर्षण आहे तिथेच असते. त्यालाच आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो सॉरी स्थगित विद्युत असं आपण म्हटलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी? The static electric means the electricity that produced due to the friction and it remains to the frictional area only that we called as static electricity. म्हणजेच मला बोलायचं असं की ज्या ठिकाणी फ्रिक्शन म्हणजे घर्षण होतं किंवा जी इलेक्ट्रिसिटी ही घर्षणामुळे निर्माण होते आणि घर्षणामुळे निर्माण झाल्यामुळे ते घर्षण जिथे झालेलं आहे तिथेच ती काही काळासाठी उपलब्ध असते. त्याला आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हणत असतो. ठीक आहे? तर कोणाला काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता आणि आपण पुढे आता जात आहोत. आणि हा पॉइंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. फक्त मॅग्नेटच नाही म्हणजेच काय बटन बंद कर. म्हणजे मॅग्नेटच नाही, मॅग्नेट म्हणजे काय? ते लोहचुंबकच नाही जे विरुद्ध विरुद्ध दिशेला म्हणजे विरुद्ध पोल्सला ते अट्रॅक्ट करतात. तर आपले जे इलेक्ट्रॉन्स असतात सॉरी इलेक्ट्रिसिटीचे जे चार्जेस असतात म्हणजे जे विद्युत प्रभार आपण जे बोलतोय ते सुद्धा विरुद्ध असल्यास म्हणजे वेगळे असल्यास एकमेकांच्या आकर्षित करतात म्हणजे अट्रॅक्ट करतात. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारे आपण बघू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत ते पण आपण बघितलेले आहेत. सो ऑल्वेज रिमेंबर
the number of positive and the negative charges are equal on the uncharged and the or neutral object. The electrical charges generated by the induction stage only as long as the charges object is near to it. म्हणजेच काय त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की ऑलवेज रिमेंबर की भले एखाद्या गोष्टीमध्ये जर फ्रिक्शन करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट केली असेल किंवा विद्युत आपण उत्पन्न केला असेल तर जोपर्यंत ओके पुन्हा एकदा लक्षात ठेवा जोपर्यंत दोन विरुद्ध गोष्टी त्याच्या एकमेकांसमोर असतील तोपर्यंत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्जेस असतात. जर गोष्ट लांब गेली तर इथले जे इलेक्ट्रिसिटी आहे किंवा इलेक्ट्रिक चार्जेस आहे हे संपून जातील. तर जे स्टॅटिक इलेक्ट्रिक आहे ती संपून जातील कारण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थगित विद्युत जे आपण म्हणतो ते थोड्या काळासाठीच आणि लिमिटेड म्हणजे एका सर्टन ज्या ठिकाणी आपण फ्रिक्शन बघतो त्याच ठिकाणी आपण ते बघू शकतो. ठीक आहे समजतंय बेटा सगळ्यांना? हॅलो हो सर समजते. ओके गुड. या सो त्यांनी आपल्याला नेक्स्ट गोष्टीमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला त्यांनी एक एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे. तर तो कोणता एक्सपेरिमेंट तर बघा जेव्हा आपण बलूनला हा आपल्याला अल्युमिनियम बॉल आहे ह्याला आपण असं लटकवून ठेवलेलं आहे ठीक आहे बांधून ठेवलेलं आहे. जेव्हा आपण अल्युमिनियम बॉलला नाही जेव्हा आपण बलूनला रब करतो म्हणजे एखादा पॉलिथिन बॅगवर किंवा एखाद्या कपड्यावरती आपण त्याला घासल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ऋण इलेक्ट्रिसिटी म्हणजे निगेटिव्ह जे इलेक्ट्रिसिटी असते ते जनरेट करतो बरोबर. आणि जेव्हा ते आपण त्या अल्युमिनियम बॉलकडे नेतो तेव्हा ते काय होतात अट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल जे आपण बोलतो देवाणघेवाण म्हणजे इलेक्ट्रिक पॉइंट्स आहेत म्हणजे विद्युत प्रारंगचे विद्युत प्रभारचे ते देवाणघेवाण होते आणि या देवाणघेवाण झाल्यानंतर बलून सुद्धा निगेटिव्ह होतो आणि तो बॉल सुद्धा निगेटिव्ह असतो. आणि जेव्हा पुन्हा एकदा ते लांब करून आपण जर जवळ आणायची कोशिश केली तेव्हा आपण बघू शकतो हे दोघेही सेम असल्या कारणाने हे दोघेही चार्जेस सेम असल्या कारणाने एकमेकांपासून रिपल होतील म्हणजे एकमेकांपासून लांब जातील. तर हे एक सिनेरियोस आपण बघू शकतो. ही कशी गोष्ट असते म्हणजे कसं की बघा ज्या वेळेस आपण जर घर्षणाने इलेक्ट्रिसिटी किंवा घर्षणामुळे विद्युत तरंग निर्माण केले आणि ते एखाद्या वस्तूकडे नेलं तर ते सुद्धा निगेटिव्ह पॉइंट्स मध्ये अट्रॅक्ट होतो. आपण ते अट्रॅक्ट होऊन आपण बघू शकतो निगेटिव्ह पॉइंट्समुळे ते अट्रॅक्ट होतील आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर त्यांच्यामधले इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण म्हणजेच काय निगेटिव्ह आपलं ऋण प्रभारचे देवाणघेवाण झाल्यानंतर आपण बघू शकतो की ज्या वेळेस ते देवाणघेवाण झाल्यानंतर दोघे निगेटिव्ह बनल्यानंतर आपण बघू शकतो ते एकमेकांपासून लांब जातात म्हणजे रिपल होतात बरोबर. तशा प्रकारचं सिनेरियो जे मी तुम्हाला या ठिकाणी जसं आपण बघितलेलं होतं आपल्याला सांगण्यात आलं होतं तेच पॉईंट आपण इकडे बघितलेले आहेत. ठीक आहे सो हिअर इज द थिंग अशा प्रकारचे आपण बघत आहोत लेसन्स. सो नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय दिलेलं आहे सो बघा गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. तर गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप म्हणजेच काय त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर ते बघूया आपण. सुवर्णपत्र विद्युतदर्शिनी और विद्युतदर्शी सुवर्णपत्र विद्युतदर्शी आपण आता बघणार आहोत. So this is the simple device to detect the electrical charges on an object and it is consist of the copper rod which has the metal disc at the upper end and the two thin gold leaves at the other end and the rod is placed in the bottle so that the disc is above the bottle. When the uncharged object is taken near the disc, these leaves remain closed. And when the charged object is taken near the disc, the both leaves are charged by the same electrical charges and repel each other. That is, moves away from each other or open up. When we touch the electrical disc with the hand, the leaves collapse because of the charges in the leaves goes into the earth through our body. The leaves get discharged. मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर त्यांनी आपल्याला सुवर्ण विद्युत दर्शकी म्हणजे यानुसार आपल्याला ते म्हणजे कोणतीही गोष्ट इलेक्ट्रिकली चार्जेस आहे की नाही
हे आपल्याला कळतं या इलेक्ट्रोस्कोपने. या इलेक्ट्रोस्कोपचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं ओके तर 2 मिनिटं द्या मला. So here is the thing. So like this is the gold leaf electroscope म्हणजे सुवर्णपंख विद्युतदर्शक आपण ज्याला म्हणतोय ते आपण अशा प्रकारचे आहेत. या ठिकाणी बघा एक 2 सोन्याचे जे पंख असलेला पंख आपण इकडे खाली बघू शकतो या ठिकाणी अँड देन इथे आपण एक कॉपर एक रॉड किंवा कॉपर एक प्लेट आपण बघतो ज्याला आपल्याला टच करावे लागते म्हणजे आणि हे बघा इथे एक रॉड किंवा एखादी वस्तू आपण इकडे या ठिकाणी बघू शकतो. तर याचा उपयोग कसा करावा हे आता आपण बघूया. तरी आपण बघितलं की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. तर बघा या ठिकाणी आपण बघू शकतो की जेव्हाही कोणतेही चार्जेस जेव्हा आपण घर्षण करून किंवा एखाद्या वस्तूवर घर्षण करून जर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल चार्जेस केल्या तर ती चार्जेस आहे की नाही किंवा ती गोष्ट त्या गोष्टीमध्ये विद्युत प्रभार आहे की नाही हे कसं आपण चेक करू शकतो? तर गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोपने करू शकतो. ज्यावेळेस कोणतीही गोष्ट जर कोणतीही गोष्ट जी इलेक्ट्रिकली चार्ज असेल म्हणजेच ज्यावेळेस कोणतीही गोष्ट ही विद्युतीय प्रभार असेल, विद्युतीय प्रभार असेल आणि ती जर आपण या रॉडवर म्हणजे हा जो प्लेट आपण बघतोय, या प्लेट जवळ जर आपण आणली, तर हे जे पान आहेत, ओके. हे जे लीफ आहेत, ते एकमेकांपासून लांब जातील. जसं इथं आपल्याला दाखवलेलं आहे, इथे एकमेकांपासून लांब जातील. ओके. म्हणजे ते हे जर एकमेकांपासून लांब गेले आणि हे म्हणजे गोष्ट इथे टच केल्यानंतर एकमेकांपासून जर ते लीफ म्हणजे ते पानं लांब गेले, तर याचाच अर्थ काय? तर याचाच अर्थ हा आहे, की ते विद्युत तरंगे हे ओके. म्हणजे सॉरी तो जो वस्तू आहे, हा प्रभार आहे. म्हणजेच काय? तो इलेक्ट्रिकली चार्ज आहे. ठीक आहे. परंतु त्याला डिस्चार्ज जर आपल्याला करायचा असेल, म्हणजे त्याला आपण पुन्हा आपण ज्याला आपण बोललो होतो प्रभाररहित जर आपल्याला करायचं असेल, ओके. प्रभार म्हणजे न्यूट्रलाइज त्याला आपण डिस्चार्ज करायचं असेल, प्रभाररहित करायचं असेल, तर आपण काय करणार? तर हा जो आपल्याला रॉड दिसतोय कोणता? जस्ट आय विल शो यू. हा जो आपल्याला जो प्लेट दिसते, ही जी प्लेट दिसते, या प्लेटवर आपण स्वतः हात लावूया, म्हणजे आपला माणसाचा हात लावूया. या आपण जे माणसाचा हात लावल्यानंतर आपण काय करणार? आपले जे इलेक्ट्रिकल चार्जेस आहे, ते आपले सगळे चार्जेस जमिनीमध्ये सोडण्यात येणार. म्हणजे कसं होणार, की आपण एक मीडियम बनून जाऊ. म्हणजे पृथ्वीमधले चार्जेस हे आपल्या म्हणजे ह्या सोन्याच्या चार्जेसले पृथ्वीला चार्जेस अट्रॅक्ट करून घेतील आणि आपल्या थ्रू ते जमिनीमध्ये जातील. अशा प्रकारचा सिनेरिओ तिथं क्रिएट होतो आणि याचप्रमाणे ते डिस्चार्ज म्हणजे जसं आपण घराला अर्थिंग वगैरे करतो, अर्थिंग वगैरेची गोष्ट आपण जे बोलत असतो, तेच काम आपण करणार आहोत या गोल्ड लीफला डिस्चार्ज करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे प्रारंभिक प्रभाररहित करण्यासाठी. ठीक आहे. तो अशा प्रकारचा आपण एक्सपेरिमेंट आहे, आपण बघितलेला आहे. ह्याच्या पुढचा जो एटमॉस्फेरिक इलेक्ट्रिकल चार्जेस आहे, हा आपण आता आपण बघणार आहोत नेक्स्ट सेशनमध्ये अँड ग्रेट सायंटिस्ट यांच्याबद्दल आपण फ्रँकलिन बद्दल पण आपण उद्या बघणार आहोत. त्याच्यात कोणाला डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही कळालं नाही असं काही पॉइंट? एनीवन? ओके. तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. सगळ्यांना कळालं?